म्हणून आपण पर्जन्य सूक्ताचं वाचन पठनही सुरू करावं, कारण आगामी काळात सर्वच शास्त्रांनी सांगितलं, ज्योतिषांनी सांगितलं, पाऊस अत्यंत अल्प पडणार आहे. हा धोक्याचा बावटा लावलेला आहे. त्या संदर्भात आपण आत्तापासून पर्जन्य सूक्ताचं जर वाचन केलं तर देशात आणि राज्यामध्ये सुवृष्टी होण्याचा संकल्प आपला सर्वांचा आहे. वाढतं तापमान लक्षात घेऊन हे तापमान कितपर्यंत आता वाढतंय हे हवामान खात्याला सुद्धा सांगता येणार नाही. याला कारण मानवच आहे. मानव निर्मित ही जी संकट आहेत ती अजून अधिकाधिक गतिमान होत आहेत, वाढत आहेत. याला कारण म्हणजे भारतातल्या साऱ्या नद्या, साऱ्या जलदेवता, साऱ्या जलवाहिन्या, साऱ्या जीवनवाहिन्या मानवानं प्रदूषित केलेल्या आहेत. त्या नद्यांमध्ये कचरा टाकलेला जातोय, प्लॅस्टिक टाकलं जातंय, सांडपाणी सोडलं जातंय, त्या नद्यांमध्ये औद्योगिकरणाचं घाण पाणी सोडलं जातंय. मग त्या नद्या शाप देतील तर काय करतील? म्हणून हा मानव निर्मित हा सारा प्रकार आहे. याला निसर्ग निर्मित किंवा देव निर्मित म्हणता येणार नाही. तर ह्या साऱ्या गोष्टी मानव निर्मित आहेत. आपणाला स्वच्छ करणं अनिवार्य आहे. कितीतरी प्लॅस्टिक, कितीतरी निर्माल्य ते नगरपालिकेच्या स्वाधीन करतात. म्हणून असेच उपक्रम जर आपण गाव पातळीवर सेवेक तर त्याचा निश्चितपणे परिणाम भविष्य काळावर होईल, निसर्गावर होईल, सुवृष्टी होईल, बळीराजा सुखावेल, शेती चांगली पिकेल आणि पूर्ववत गतवैभव या देशाचं निश्चितपणे वाढेल अशी आपण अपेक्षा सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानाच्या बहुविध विभागातून करायला हरकत नाही. म्हणून आपण पहिली साफसफाई हा विभाग आपल्यापासून आपण सुरुवात करावी. पूजनी तरच हात फेरे तिथे लक्ष्मी वसे ही म्हण खोटी नाही. म्हणून या पुण्यभूमीत गंगामाई वाहते. ती नुसतीच जलवाहिनी नाही, ती जीवनवाहिनी आहे.